नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फार्मा सेक्टरमधील एक दमदार आणि जबरदस्त स्टॉक पाहून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे अलेम्बिक लिमिटेड. आज आपण या कंपनीचं कंप्लीट फंडामेंटल ॲनालिसिस करून घेणार आहोत, पण त्याआधी आपण कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर मी सध्या आहे अलेम्बिक लिमिटेड या कंपनीच्या होमपेजवरती. या कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जर सांगायची झाली तर ही कंपनी प्रामुख्याने फार्मा सेक्टरमध्ये कार्यरत आहे. या कंपनीचा जो मेन म्हणजे सर्वात जास्त बिझनेस आहे तो आहे फार्मा सेक्टरमध्ये. तसेच ही कंपनी रिअल इस्टेट तसेच पॉवर ॲसेटमध्ये सुद्धा काम करते. तर ही झाली कंपनीबद्दल एकदम थोडक्यात माहिती. त्यानंतर आपण पुढे वळू कंपनीच्या फंडामेंटल ॲनालिसिसकडे. तर अलेम्बिक लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही तर पाहू शकता, 99 रुपये 05 पैशांचा आहे. 100 रुपयेच्या आतीलच हा स्टॉक आहे. ही कंपनी फार्मा सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2563 कोटींचं. की मेट्रिक्समध्ये आपण पाहून घेऊ. पीई रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 7.48चा. तर सेक्टरचा पीई रेशो आहे 36.08चा. पीबी रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 1.12चा. तर सेक्टरचा पीबी रेशो आहे 4.80चा. डिव्हिडंड यील्ड तुम्ही तर पाहू शकता 0.20% आहे. तर सेक्टरचा डिव्हिडंड यील्ड आहे 0.72%. इथं आपल्याला या कंपनीचा जो डिव्हिडंड यील्ड आहे तो त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा कमी दिसत आहे, पण कंपनीने बऱ्यापैकी डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहेत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टकडे आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टमध्ये पहा, इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आपल्याला या कंपनीच्या पीई आणि पीबी रेशोवरून असं कळालं की ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, कारण या कंपनीचं जे पीई आणि पीबी रेशो आहेत ते त्यांच्या सेक्टरच्या पीई आणि पीबी रेशोपेक्षा खूपच कमी आहेत. म्हणजेच ही एक कंपनी अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे. त्यानंतर रिटर्न्स व्हर्सेस एफडी रेट्स. कंपनीने बँक एफडीपेक्षाही खूप चांगले रिटर्न्स इथे जनरेट केलेले आहेत. त्यानंतर डिव्हिडंड रिटर्न्स. मित्रांनो, आपल्याला इथं रेड फ्लॅग दिसत आहे, कारण या कंपनीचा जो डिव्हिडंड यील्ड आहे तो त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा कमी असल्याने आपल्याला इथं रेड फ्लॅग अवेलेबल दिसत आहे. पण कंपनीने बऱ्यापैकी दरवर्षी डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहेत. हे आपण इव्हेंट्स या सेक्शनमध्ये डिटेलमध्ये पाहूनच घेणार आहोत. त्यानंतर एंट्री पॉईंट. या कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही तर पाहू शकता 100 रुपयाच्या आसपासच आहे. हा एक अंडरव्हॅल्यूड स्टॉक आहे. ओव्हरबॉट झोनमध्ये हा स्टॉक गेलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. त्यानंतर हे स्टॉक ASM किंवा JSM लिस्टमध्ये अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला इथं रेड फ्लॅग अवेलेबल दिसत नाही. पुढे वळू आपण कंपनीच्या फायनान्शियल्सकडे. तर फायनान्शियल्समध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने कंपनीचा नेट इन्कम पाहतो. तर 2018 पासून पाहून घेऊ या कंपनीचं नेट इन्कमची हिस्ट्री. तर 2018मध्ये पहा, कंपनीचं नेट इन्कम होतं 162 कोटींचं. 2019मध्ये 213 कोटी, 2020मध्ये 329 कोटी, तर 2021मध्ये 342 कोटीचं कंपनीचं नेट इन्कम होतं. मागील 4 वर्षापासून कंपनीच्या नेट इन्कममध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला इथं दिसत आहे. मागील 4 वर्षापासून कंपनी सतत प्रॉफिटमध्ये असल्याने त्यांची नेट इन्कममध्ये खूपच चांगल्या प्रकारे भर आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर बॅलन्स शीटकडे आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर बॅलन्स शीटमध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने 2 गोष्टी पाहतो. तर ते म्हणजे टोटल ॲसेट्स आणि टोटल लायबिलिटीज. टोटल ॲसेट्स म्हणजेच कंपनीची टोटल नेटवर्थ म्हणजेच कंपनीची ॲक्च्युअल किंमत. तर लायबिलिटीज म्हणजेच कंपनीचं जे काही देणं असेल ते, जे काही कर्जाच्या स्वरूपात असू दे किंवा इतर गोष्टीमध्ये. आपण हे पाहतो की लायबिलिटीज हे कधीच ॲसेटपेक्षा जास्तवर गेले नाही पाहिजे. तर 2018 पासून पाहून घेऊ या कंपनीचा ॲसेट्स आणि लायबिलिटीजचा रेशो. 2018मध्ये पहा, कंपनीकडे टोटल ॲसेट्स होते 1159 कोटींचे, तर लायबिलिटीज 73 कोटींचे. 2019मध्ये 1265 कोटींचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 57 कोटींचे. 2020मध्ये 1470 कोटींचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 52 कोटींचे. 2021मध्ये 2408 कोटींचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 111 कोटीचे होते. मागील 4 वर्षापासून कंपनीने ॲसेट्सचा आणि लायबिलिटीजचा खूप चांगला रेशो इथं मेंटेन करून ठेवलेला आहे. लायबिलिटीज कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेलेली नाही. इथं तुम्ही पाहू शकता 73 कोटी, 57 कोटी, 52 आणि 111. म्हणजेच ॲज कम्पेअर टू ॲसेट लायबिलिटीज खूपच कमी आपल्याला इथं दिसत आहे. हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे या कंपनीच्या फंडामेंटलचा स्ट्रॉंग असण्याचा. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या होल्डिंग्सकडे. तर होल्डिंग्समध्ये मित्रांनो आपण शेअर होल्डिंग पॅटर्न पाहतो. इथं पहा, टोटल प्रमोटर होल्डिंग म्हणजे जे कंपनीचे फाउंडर आहेत तर त्यांची होल्डिंग इथं 70.88% आहे सर्वात जास्त. म्युच्युअल फंडची होल्डिंग 5.11% आहे. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच ज्या इंडियन बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं फक्त 0.05% आहे. तसेच फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या फॉरेनच्या बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं 1.19% आहे. तसेच रिटेल अँड अदर्स म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत तर त्यांची होल्डिंग इथं 22.76% आहे.
पुढे वळू आपण इव्हेंट्समध्ये. तर इव्हेंट्समध्ये आपण डिव्हिडंड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्स पाहतो. प्रथमतः आपण डिव्हिडंड्सवर एकदा नजर टाकून घेऊ. तर 2017 पासून पाहून घेऊ या कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री. 2017मध्ये पहा कंपनीने 20 पैसे पर शेअर असा डिव्हिडंड केलेला होता. तसेच 2018 आणि 19मध्ये सेम 20 पैसे पर असा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. तर 2020मध्ये 60 पैसे पर शेअर, तर 2021मध्ये परत 20 पैसे पर शेअर असा कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्सवर आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये आपण इथं पाहू शकतो की कंपनीने जो बोनस डिक्लेअर केलेला होता 1/1 या रेशोने 2013मध्ये, याचा डेटा आपल्याला इथं अवेलेबल दिसत आहे. अद्याप कंपनीने स्टॉक स्प्लिट अजूनही केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचा डेटा आपल्याला इथं अवेलेबल दिसत नाही. तर ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर कंपनीचे फंडामेंटल्स आपल्याला बरे वाटले. कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. कंपनीचे शेअर प्राईस तुम्ही इथं पाहू शकता 100 रुपयाच्या आसपास आहे. खूप ओव्हर व्हॅल्यूड पण हा स्टॉक नाही आहे. ओव्हरबॉट झोनमध्ये हा स्टॉक गेला नाही. तसेच कंपनी फार्मा सेक्टरमध्ये कार्यरत आहे. अजून एक सांगायचं झालं तर कंपनी बऱ्यापैकी डिव्हिडंडसुद्धा डिक्लेअर करते. तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. तर हे सर्व काही होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा एखाद्या शेअरचा ॲनालिसिस करायचा असल्यास कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची. काही चुकीची माहिती माझ्याकडून तुम्हाला मिळत असल्यास तेही तुम्ही कमेंट करू शकता. त्यानुसार आम्ही बदल करू. आजच्यापुरते आमच्याकडून एवढंच आहे. पुन्हा भेटू एक नवीन स्टॉकचा ॲनालिसिस घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.